संतोष शिंदे मागील मॅच मध्ये चांगली सुरुवात संघाला करून दिली होती. पाहूया आता या मॅच मध्ये. हा बॉल ओव्हर पिच होता समोरच्या दिशेने लॉंग ऑफला त्याच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी हा षटकार. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय संतोष शिंदे यांच्या बॅटमधून हा षटकार आणि सुरुवात विस्फोटक पाहायला मिळते. मागील मॅच मध्ये देखील अशी सुरुवात जी केली होती संतोष शिंदे यांनी आणि आता देखील पहिल्याच बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुल टॉस कव्हरला तिकडे शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक त्याच्या हातामध्ये झेल आणि लगेचच उत्तर दिलं. पहिला धक्का टीम कोतवाल. संतोष शिंदे बाद. पहिल्या बॉलवरती षटकार आला त्याच्यानंतर विकेट मिळवतोय साहिल झाडांनी गोलंदाजी मार्कवरती. साहिलला आपण पाहिलं PTPLच्या स्पर्धेमध्ये जो मात्र रुद्रांश इलेव्हन साखर या टीममध्ये खेळत असताना, परंतु आज आपल्या गावासाठी रानवडी गावासाठी तो अनेक खेळाडू चमकले PTPLच्या स्पर्धेमध्ये. गणेश शिरवळे असतील, साहिल झाडाने, शुभम झाडाने, गौरव विरामणे यांना आपण खेळता अंचितला देखील खेळताना पाहायला मिळाला. त्याच्यानंतर जर पाहिलं तर अक्षय जाधव देखील रुद्रांश इलेव्हन साखर या टीममधून अष्टपैलू कामगिरी करत होता. तो देखील आपल्याला या टीममध्ये आपल्याला पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपखजिनदार निलेशजी धनवडे आणि डॅशिंग खजिनदार निलेशजी धनवडे यांचं आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळते. त्यांचं हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून ते देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांची देखील साळवी कोण स्पर्धा पाहिली, ज्या ज्या स्पर्धा झाल्या त्या स्पर्धांमधून आपण आकर्षक ट्रॉफी कोणी ठेवली असेल तर साळवी कोंड या गावाने ठेवली. त्यामध्ये निलेश धनावडे यांचं मोठं योगदान होतं. एक आकर्षक ट्रॉफी असणारी ती स्पर्धा ती देखील आपल्याला पाहायला मिळाली आहे. एकरीच्या मदतीने स्कोर कार्ड 7 त्या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 7 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. साहिल झाडाने गोलंदाजी मार्कवरती. त्या बॉलवरती फटका ऑन साइडला, चांगला फटका आहे स्क्वेअर लेगला. 1 बाउंस चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल. 4 धावांसाठी हा चौकार. चांगला फटका होता ऑन साइडला, तिकडे दिशा दिली आणि बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवण्यामध्ये यश मिळालंय. बॅटिंगसाठी जर पाहिलं तर नितेश आणि भरत आहे. भरत शिंदे आणि नितेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. राधाकृष्ण क्रिकेट क्लब रेववाडी कोतवाल ब या टीमच्या माध्यमातून. फुलर रेनचा बॉल ऑफ टिकशा बाहेर टाकलाय. पंच आमच्याकडे वळत आहेत. गोलंदाजाला दंडित केले जाते. व्हाईट बॉल अवंतर स्वरूपाची धाव फलकावरती जोडली जाते. धाव फलक पुढे जातोय 12 या आकड्यावरती. 12 धाव फलकावरती आहेत. नागेश दादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन कोंढवी पुरस्कृत रॉयल चषक 16 संघांना आमंत्रित केले. या स्पर्धेच्या माध्यमातून विनामूल्य असणारी स्पर्धा, आकर्षक टी शर्ट, बरेच काही लक्ष वेधून घेणारी स्पर्धा. बॅटची लिडिंग आहे. चेंडू मागे निघून पॉइंट लेगला, बॉल मात्र निघून जातोय सीमारेषा पलीकडे. या बॉलवरती देखील धावा. 4 चौकार. चौकार आला. धावफलक पुढे गेला. 4 धावांनी वधारला 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती. विठ्ठल रखुमाई रानवडी विरुद्ध राधाकृष्ण कोतवाल या दोन टीम दरम्यान ही मॅच आपण पाहतोय. दोन्ही संघांनी एक मॅच जिंकले आणि या दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश. दोन्ही संघाची सुरुवात चांगली झाली आहे. इकडे मात्र आडव्या बॅटने खेळायचा होता. बॅटची चायनीज कट यांनी एस्टेनच्या मागे चांगला झेल. धक्का क्रमांक 2 बसतोय कोतवाल या टीमला. पुढची मॅच लंगोटी मित्रमंडळ करंजे विरुद्ध दिविल अशी मॅच रंगेल. त्याच्यानंतर जांताराजा साळवीकोंड विरुद्ध काळकाई मानाई हळदुले अशी मॅच पाहायला मिळतील. पहिले 8 संघ दुसऱ्या पूलमध्ये सडवली विरुद्ध भैरवनाथ देवळे ब, त्याच्यानंतर राधाकृष्ण कोतवाल ब विरुद्ध भैरवनाथ देवळे अ, आनंदनगर पोलादपूर काळकाई केवनाळे क, नागेशदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन विरुद्ध पळचिल अ असे 16 संघ ज्यांना मात्र संधी मिळाली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. बॅटिंगसाठी 4थ्या क्रमांकावरती आलाय सिद्धेश आणि भरत ही जोडी.
मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या जर पाहिली तर 16 या आकड्यावरती पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर दुसरं षटक घेऊन आलाय अक्षय. इथं मात्र आणखीन एक बॅटची कट घेतली, चेंडू मागे निघून जातो, यष्टी रक्षकाकडून झाली चूक आणि बॉल सीमारेषा पलीकडे लॉंग स्टॉप रिझनला चौकार. चार धावा आल्यात पहिल्याच बॉलवरती चौकार. धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. भरत शिंदे बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतात. एक लिजेंड खेळाडू आहे कोतवाल गावासाठी. राजेदादा सकपाळ हे देखील चांगलं क्रिकेट, ते देखील राधाकृष्ण क्रिकेट क्लब या संघासाठी खेळत. हा चेंडू समोरच्या दिशेने व्यासपीठाच्या दिशेने हा चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. अगोदरचा बॉल मागे निघून गेला, 4 धावाले. यष्टीरक्षकाकडून चूक झाली आणि आता हा बॉल लॉंगॉनच्या दिशेने षटकार ठोकलाय भरत शिंदे. चांगला अनुभव या खेळाडू देखील आहे, परंतु हा बॉल फुलर लेनचा होता. बॅटची एज घेतली, चेंडू खाली राहिला आणि पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या दिशेने डॉट बॉल. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असणारी स्पर्धा. आणखीन एक चांगला बॉल आहे. आता मात्र कमबॅक करतोय. पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके आले, परंतु त्याच्यानंतर डॉट बॉल. दोनही चेंडू डॉट टाकलेत, निर्धाव स्वरूपाचे टाकलेत. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला आणि भरत शिंदे यांना बीट करत यष्टीरक्षकाच्या दिशेने गेला डॉट बॉल. आता मात्र आणखीन एक यश मिळते अक्षयला. आणखीन एक खेळाडू बाद, भरत शिंदे बाद. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्याच्यानंतर षटकार आणि आता 3ही बॉल जर पाहिले तर डॉट आली आहे, विकेट मिळाली आहे अक्षय जाधवला. चांगली गोलंदाजी करतोय, कमबॅक करणारी गोलंदाजी. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या जर पाहिली तर 26 या आकड्यावरती आहे. 26ला 3 बाद आहेत. राधाकृष्ण कोतवाल या टीमचे. महत्वपूर्ण मॅच. चला टॉस साठी लंगोटी मित्रमंडळ करंजे आणि दिविल सज्जरा. हा बॉल ऑफ टिकच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल. अवंतर स्वरूपाची धाव फलकावरती जोडली जाते. धाव फलक 27 या आकड्यावरती 27. 27 धाव फलकावरती आहेत. सर्वांचं हार्दिक असं स्वागत. टेनिस क्रिकेट.in वरती ही स्पर्धा पाहतायत त्या प्रेक्षकांचं देखील हार्दिक असं स्वागत. या बॉलवरती फटका मिड विकेटला सजवलाय. तिकडे क्षेत्ररक्षक बॉल वरती पोहोचलाय. बॉल तर स्टॉप केलाय. तिकडे दुहेरीचा प्रयत्न. बॉल स्टॉप केला. धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. 2 धावा आल्या. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 29 या आकड्यावरती 2 षटकांचा खेळ संपलाय. 29 धावा फलकावरती आहेत. 14.50च्या सरासरीने धावफलक 2 षटकामध्ये बनवलाय राधाकृष्ण कोतवाल या टीम मध्ये. पहिल्या दोन्ही मॅचेस आपण पाहिल्या 4 षटकांच्या आणि त्याच्यानंतर धावा देखील येताना पाहायला मिळाल्या. आणि या 3 षटकांची मॅच आहे. त्यात 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती 29 आहे. यश आलाय गोलंदाजी मार्कवरती. मागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी यशने केली होती, परंतु आता या तिसऱ्या षटकासाठी अंतिम षटकासाठी तो गोलंदाजीसाठी आलाय. त्याला आमंत्रित केलंय यशला. फुलरलेनचा बॉल त्यावरती एज घेतली. चेंडू पॉइंटच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल. एक धाव आली. दुसरी धाव देखील प्रयत्न केला आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 31 धाव फलकावरती आहेत. 16 संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. 16 संघाकडून कोणतीही प्रवेश फी आकारली जात नाहीये. 16 संघांना आकर्षक टी शर्ट दिले जात आहेत. महत्वाची बाब आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. अनेक मोठी स्पर्धा पार पडल्यानंतर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बॅकफुटला जाऊन कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला तिकडे अक्षय जाधव आहे. चांगली फिल्डिंग. दुहेरीचा प्रयत्न आणि दुहेरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. 2 धावा आल्यात. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड जाईल आता 33 या आकड्यावरती. 33 धावा फलकावरती आहेत. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये यश गोलंदाजी करतोय. त्याच्या दोन्ही बॉलवरती दुहेरी धावा आल्यात. 4 धावा आतापर्यंत त्याने खर्च केल्यात. मैदानाच्या आतमध्ये शैलेश आणि सिद्धेश आणि प्रणय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रणव आणि सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं अंतिम षटक आहे.
हा चेंडू देखील बॅकफुटला जाऊन खेळायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळाला नाहीये. बॉल टप्पा पडल्यानंतर टॉस झाला आणि यष्टीरक्षकाच्या दिशेने डॉट बॉल. या स्पर्धेमध्ये आकर्षक अशी आपण पाहतोय, ट्रॉफीज पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचसाठी मयूर स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आकर्षक कॅप, गॉगल दिले जात आहेत. बॅकफुटला जाऊन पॉइंटला चांगला फटका. बॉल मात्र थांबणार नाहीये. वन बाउन्स सीमारेषा पलीकडे जाईल. 4 धावांसाठी हा चौकार. चार धावा धावफलकावरती. धावफलक 37 या आकड्यावरती 37. धावा धावफलकावरती. चला लंगोटी मित्रमंडळ करंजी आणि दिविल टीम टॉस साठी आहे. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीमचे कर्णधार. आपले टी शर्ट देखील कलेक्ट करा. हा बॉल देखील चांगला आहे, कमी गतीने टाकला, गुडले स्पॉट वरतून राईज झाला यष्टीरक्षकाच्या दिशेने डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावली 37 या आकड्यावरती 37. 37 धावा धावफलकावरती आहेत. कार्स्पा यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक कॅप दिल्या जात आहेत. कार्स्पा यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करू. नो बॉल पंचांकडून घोषित केलाय. पुढचा बॉल फ्री हिट. धावफलकावरती धाव 1 ने वधारते जाऊन पोहोचते 38 या आकड्यावरती 38. 38 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल या पहिल्या डावातील 38 धावा धावफलकावरती आहेत. हा बॉल डॉट आलाय. षटकाची समाप्ती होते. 3 षटकांचा खेळ संपलाय. 38-39 धावांची आवश्यकता. 18 बॉल आणि 39 धावा रानवडी टीमला बनवायच्या. चला लंगोटी मित्रमंडळ करंजी आणि दिविल टीम. लंगोटी कर्णधार आलाय. दिविल टीम चला आपण त्वरित या. टॉस केला जाईल. निलेशजी धनावडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन उपखजिनदार निलेशजी धनावडे साहेब यांच्या शुभ हस्ते पुढच्या मॅचचा टॉस केला जातोय. हॅलो, या निलेशजी धनावडे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये एका बाजूला लंगोटी मित्रमंडळ करंजे हा संघ, तर एका बाजूला दिविल. या दिविल कर्णधार या आणि सन्माननीय निलेशजी धनावडे यांच्या शुभ हस्ते जाईल. हॅलो, एका बाजूला आहेत ओमकारजी घाडगे, तर एका बाजूला देवेंद्र कदम दिविलचे कर्णधार. ओमकारजी या साईडला या. नेक्स्ट मॅचचा टॉस निलेशजी धनावडे सहखजिनदार पोलादपूर तालुका यांच्या शुभ हस्ते. टॉस जिंकलाय लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाने. बॉलिंग निर्णय घेतलाय बॉलिंग. ओमकारजी घाडगे साहेब आहेत कर्णधार लंगोटी मित्रमंडळ संघाचे. आणि PTPL मध्ये ज्यांनी सर्वात जास्त मेहनत घेतली ते ओमकारजी घाडगे. म्हणजे पोलादपूर तालुक्यामध्ये सर्वात जाणता आणि लाडका प्लेअर कोण असेल ना खेळाडू, तर ते ओमकार घाडगे. मी ओमकारजी घाडगेंकडे जातो आता. ओमकारजी घाडगे साहेब, आपण ह्या रॉयल चषक बद्दल काय बोलाल? पहिली ही अशी एक पहिली स्पर्धा आहे की नागेश दादांनी फ्री एंट्री आणि फ्री टी शर्ट ठेवलाय. कारण का अशी स्पर्धा असं कोण आयोजक मी बघितलं नाही, जेवढे आयोजन बघितले. पण ही स्पर्धेची चर्चा काही वेगळीच आहे, त्यामुळे खूप खेळायची इच्छा होती. आणि लकीली ती एक टीम कॅन्सल झाल्यामुळे ती लकी चिठ्ठी आमची झाली, त्यामुळे आम्हाला खेळायला चान्स भेटल्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार. ओमकारजी, तुम्ही ह्या संधीचं सोनं करणार का? नक्कीच आम्ही प्रयत्न तर करू. कारण का आम्ही जेव्हा 16 चिठ्ठ्या ओढल्या त्या दिवसापासून आम्ही सगळ्यांशी बोलत होतो की आम्हाला खेळायला भेटलं पाहिजे. पण योगायोग आलाय तर आम्ही त्याचा फायदा नक्की घेऊ. ओके ओमकारजी, किती तुम्ही निर्णय घेतला क्षेत्रक्षण दिविल संघ हा गावावरून आला, त्या संघाला कितीपर्यंत रोखण्याचं काम कराल? असं काही सांगू शकत नाही, पण जेवढा कमी करता येईल तेवढा आम्ही धावा रोखण्याचा प्रयत्न करू. ओके, दिविल संघ तुमच्या समोर लंगोटी मित्रमंडळ बॅटिंग करायची आहे. तुम्ही गावावरून खास ही स्पर्धा खेळण्यासाठी काय, या स्पर्धेबद्दल काय बोलणार सर? पहिली गोष्ट दादांचं अभिनंदन, आम्हाला एंट्री दिली म्हणून. आणि आमची जरा 4 पोरं आहेत, तर दादानं बोलून दादा पोरं देतील तर आम्ही खेळू. ठीक आहे, म्हणजे दिविल संघ आलाय गावात. थोडे संघ खेळाडू कमी आहेत, परंतु असोसिएशनने त्यांना
ॲडजस्ट केलेला आहे आणि एवढ्या लांबून हा संघ आला. दोन्ही संघांना शुभेच्छा देतो. मी निलेश दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दोन्ही संघांना टी शर्ट द्यायचे आहेत. हॅलो. खास गावावरून हा संघ आला खेळायला. दोन्ही संघांना टी शर्ट एका बाजूला निरंजन निलेशजी धनावडे साहेब आणि सन्माननीय निलेशदादा कोळसकर यांच्या शुभ हस्ते हे टी शर्ट देण्यात येत आहेत. ही आगळी वेगळी स्पर्धा आहे. खरोखरच ओमकारजी घाडगे यांच्या तोंडावरती खूप काही हसू आहे आणि सकाळी 7:30 वाजता बरोबर ग्राउंडवरती उपस्थित. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे आपण बाला पवार सर यांचा आवाज ऐकणार आहोत. सन्माननीय मंगलजी पुरोहित आणि संजयजी अटक साहेब यांच्या माध्यमातून हे आकर्षक टी शर्ट आपल्याला दिले गेलेत. त्यांचे देखील हार्दिक असं आभार. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. 13च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. 3 षटकामध्ये 39 धावांची आवश्यकता आणि पहिल्याच बॉलवरती जर पाहिलं तर सिंगल आली आहे. गौरव बिरामणे आणि गणेश शिरावळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. छोटा पॅकेट बडा धमाका. गौरव बिरामणे चांगलं क्रिकेट, चांगल्या दर्जाचं क्रिकेट तो देखील खेळत आलाय, परंतु गणेश शिरावळे देखील या फॉर्मामध्ये तसा फॉर्म पाहिजे तसा पाहायला मिळाला नाहीये. आता पाहूया मागील मॅचमध्ये त्यांनी 33 बनवल्या. दिल स्कूप खेळायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल. एक डॉट बॉल मॅचमध्ये निर्णायक ठरू शकतो. 39चा पाठलाग करायचा आहे. रेववाडी कोतवाल, राधाकृष्ण कोतवाल हा संघ बळ संघ मैदानाच्या आतमध्ये चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळतोय. पुढचा बॉल. त्या बॉलवरती ऑन साइडला फाईन लेगच्या दिशेने बॉलला पाठवले. गणेश शिरावळेच्या बॅटमधून हा चौकार. अशा प्रकारचे चेंडू टाकले तर बाउंड्री लाईनच्या बाहेरून तुम्हाला घेऊन यावे लागतील. गणेश शिरावळे मैदानाच्या आतमध्ये आहे. अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर निशांत गोलंदाजी मार्कवरती. निशांत गोलंदाजीसाठी आलाय. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, त्याच्यानंतर डॉट बॉल आला आणि आता हा तिसऱ्या बॉलला चौकार पाहायला मिळाला. 39 धावांचा पाठलाग. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज निशांत सज्ज होतोय. त्या बॉलवरती फटका मिड विकेटला. क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी आणखीन एक चौकार. 2 बॅक टू बॅकचे चौकार. निशांतवरती आक्रमण केले गेले. 2 बॉल निशांतचे होते परंतु त्याच्यानंतरचे 2 बॉल गणेश शिरावळेचे. चांगला बॅट्समन आहे, चांगली बॅटिंग तो करत आलाय आणि मोठमोठे फटके खेळण्यासाठी पॉवर प्लेच्या षटकामध्ये भरपूर समर्थन घेण्यासाठी तो नेहमीच सज्ज राहिलाय आणि आता देखील तेच होताना पाहायला मिळाले. 2 चौकार त्याच्या बॅटमधून. धावसंख्या 9 वरती जाऊन पोहोचले. अजूनही इथून पुढे 30 धावांची आवश्यकता रानवडी टीमला. विठ्ठल रुक्मिणी रानवडी यांचं आयोजन देखील आपण पाहिलं. मागील महिन्यामध्ये एक चांगली स्पर्धा आणि मोठी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तो संघ मैदानाच्या आतमध्ये 39 धावांचा पाठलाग. बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं परंतु बॉल खाली राहिला. बॅट आणि बॉलचा संपर्क पुन्हा एकदा पाहायला मिळाला नाहीये. डॉट बॉल. आता कमबॅक करतो निशांत. पहिले 2 चेंडूवरती थांबवलं होतं आणि आता देखील थांबवण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय. धावसंख्या 9 वरती आहे. 9 धावा फलकावरती आहेत. हा बॉल ब्लॉक खोल पद्धतीचा होता. रायू त्याला पाहायला मिळाला. शॉर्ट मिडॉनला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. 1 धावली आहे. एकरीच्या मदतीने स्कोर कार्ड आता 10 वरती जाईल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावरती आहेत. दिविल संघाचा कर्णधार आपण संपर्क करा. दिविल संघाचा कर्णधार आपण व्यासपीठाशी संपर्क करा. दिविल संघाचा कॅप्टन. पहिलं षटक संपलंय. धावफलकावरती 10 धावा आहेत. येणारे 12 बॉल आणि बनवायच्या त्या 29 धावा. 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. 14.50च्या सरासरीने धावसंख्या बनवायची. या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर गोलंदाजी मार्कवरती आलाय अतुल. अतुल आलाय गोलंदाजी मार्कवरती. पुढची मॅच लंगोटी मित्रमंडळ करंजे विरुद्ध दिविल. टॉस जिंकलाय लंगोटी मित्रमंडळ करंजे टीमने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय तर बॅटिंगसाठी दिविल टीमला आमंत्रित केलंय. पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतरची जामता राजा साळवीकोंड आणि विरुद्ध त्यांच्या विरोधात काळकाई मानाई हळदुले ही टीम खेळताना पाहायला मिळेल. अतुल गोलंदाजी मार्कवरती.
हा चेंडू शफल झाला, त्याला पाठवलं ऑन साइडला, तिकडे क्षेत्ररक्षक मिस फिल्डिंग आणि बॉल जाईल सीमारेच्या पलीकडे. 4 धावांसाठी हा चौकार. पहिल्याच बॉलवरती स्वागत केले अतुलचं. तिकडे क्षेत्ररक्षक होता परंतु फंबल झाला, बॉल सीमारेषा पलीकडे गेला आणि 4 धावा गणेश शिरावळेच्या बॅटमधून आल्या. धावसंख्या पुढे गेली. 14 धावा धावफलकावरती आहेत. 25ची आता अजूनही आवश्यकता. बॉल शिल्लक आहे ते 11 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता विठ्ठल रुक्माई रानवडी या टीमला. अतुल पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती. स्विच हिट गणेश शिरावळेच्या बॅटमधून, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. रिव्हर्स पतीचा फटका खेळलाय गणेश शिरावळेने. आक्रमक झालाय तो. त्याच्या बॅटमधून या 4 धावा देखील आल्यात. धावसंख्या पुढे जातोय. 18 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये. 21ची आवश्यकता. 10 बॉल आणि 21. मॅच मध्ये पुनरागमन केले रानवडी टीमने. पहिल्या षटकामध्ये 10 धावा होत्या परंतु या षटकामध्ये आतापर्यंत 2 बॉलवरती 8 आल्यात. 39 धावांची आवश्यकता. शफल झाला आणि आणखीन एक ऑन साइडला फटका. तिकडे क्षेत्ररक्षक बॉल अडवलाय. बॉल तर ते स्टॉप केलाय. चांगल्या पद्धतीने बॉल अडवलाय. धावा आपल्या संघासाठी 3 वाचवल्यात. 1च धावा आली आहे. एकेरीच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. 20ची आवश्यकता. 20 धावा अजूनही बनवायच्यात. 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 बॉल आणि 20 हे समीकरण. मोठा फटका आला तर मॅच मध्ये पुनरागमन करू शकतो रानवडी संघ. गौरव बिरामणे मैदानाच्या आतमध्ये, त्याच्या जोडीला गणेश शिरावळे. स्विचची जरूरत आवश्यकता होती का, परंतु बॉल जर पाहिला तर कमी गतीने टाकलेला. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल. गौरवच्या बॅटमधून 1 धावली आहे परंतु त्याच्यानंतर गणेश शिरावळे जास्तीत जास्त स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळालं. त्याच्या बॅटमधून 4 चौकार आलेत. तो नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. 8 बॉल आणि 20ची आवश्यकता. 8 बॉल 20 इथून पुढे बनवायचे आहेत रानवडी टीमला. पुढे सरसावत कमी गतीने टाकलेला बॉल. चेंडूने उंची जास्त घेतली. स्वतःच्या फलंदाजीमध्ये जेल होऊ शकतो आणि हो पकडलाय. पहिला धक्का बसलाय. गौरव विरामने आउट. पहिला धक्का. रूपात धावा आल्या. 6 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता इथून पुढे. 6 चेंडू आणि 16 हे समीकरण. राधाकृष्ण कोतवाल गोलंदाजी मार्कवरती. स्वतः आता संतोष शिंदे. संघाला मॅच जिंकून देणार की गणेश शिरावळे संघाला मॅच जिंकून देणार, कारण गणेश शिरावळेच्या बॅटमधून धावा आल्यात. चौकार 4 त्यांनी खेळलेत आणि आता शेवटचे 6 बॉलमध्ये बनवायचे त्या 16 धावा. 16ची आवश्यकता असेल.
रानवडी टीमला. त्याच्या जोडीला अंचित तुतीकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मॅच निर्णायक स्थितीमध्ये मॅच ऑन आहे. दोन्ही संघांच्या बाजूने सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती फटका फसलाय. चेंडूने उंची जास्त घेतले. क्षेत्ररक्षक बॉल खाली. तिकडे मात्र झेल निसटलाय. जीवदान प्राप्त झालंय. दुहेरीचा प्रयत्न. 2 धावा आल्यात पहिल्याच बॉलवरती. 2 धावा. आता 5 बॉल आणि 14 ची आवश्यकता. 5 चेंडू 14 धावा बनवायच्या रानवडी टीमला. पाच बॉल आणि 14 धावांची आवश्यकता विजयासाठी. या बॉलवरती जर झेल आला असता तर कमबॅक पूर्णपणे केलं असतं कोतवाल टीमने, परंतु तिकडे झेल निसटला. मिस फिल्डिंग पाहायला मिळाले. 2 धावा देखील मिळाल्या. हा बॉल सोडून दिला. ऑफ टिकच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल. 5 बॉल आणि 13 ची आवश्यकता. चुका मात्र होताना पाहायला मिळाल्या कोतवालच्या क्षेत्ररक्षकाकडून आणि अशा प्रकारच्या धावा त्यांनी बहाल केल्या रानवडी टीमला. मिस फिल्डिंग झाली. तिकडे देखील धावा आल्या. झेल निसटले. पुढचा बॉल घेऊन संतोष शिंदे. या बॉलवरती अधिक वेगाने बॉल आला तर शेराचा वेध घेतला. शॉर्ट फाईन लेगला बॉल अडवलाय. धाव मिळेल ती केवळ 1. 12 ची अजूनही आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत ते 4 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. चार बॉल 12 धावांची आवश्यकता. अंचित तुतेकर ज्याने पीटीपीएलच्या या हंगामामध्ये या सीझन मध्ये चांगली बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. आता आपल्या गावाला आपल्या संघाला या धावा बनवून देईल का? 4 बॉल 12 ची आवश्यकता. पुढे आलाय. तिकडे ऑन साइडला फटका मिड विकेटला. तिकडे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. एकेरीचा प्रयत्न. दुसरीचा देखील प्रयत्न केला आणि दुहेरी धाव देखील पूर्ण झाले. तिसरीचा देखील प्रयत्न केला आणि तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. 3 धावा पूर्ण केल्यात. 3 बॉल आणि 9 ची आवश्यकता इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी रानवडी टीमला. तीन बॉल आणि 9 धावा. जिकडे एकच धाव होती तिकडे 3 धावा आल्या आणि धावफलक जर पाहिला तर पुढे जाताना पाहायला मिळालाय 30 या आकड्यावरती 9 ची आवश्यकता. 3 बॉल आणि 9. मॅच दोन्ही संघांच्या बाजूने. वाह, चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू 1 बाउंड सीमारेषा पलीकडे. चौकार. 2 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. 2 बॉल 5. 2 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता विजयासाठी. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग असोसिएशनचा नियम आहे. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे नियम आणि त्या नियमावलीमध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. दोन बॉल आणि 5 कंपल्सरी चेसिंग आहे. 5 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. चांगला फटका गणेश शिरावळेच्या बॅट मधून. एक हाती किल्ला त्याने लढवलाय मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 5 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत. पंचवीस धावांवरती खेळी करतोय. स्वतःची वैयक्तिक धावा 25 गणेश शिरावळे. पहिल्या मॅच मध्ये 33 आले. या मॅच मध्ये 25. चांगली बॅटिंग तो करतोय मैदानाच्या आतमध्ये. 39 धावांचा पाठलाग करायचा होता. मिस फिल्डिंग पाहायला मिळाली आणि आता मॅच आली आहे 2 बॉल आणि 5 धावांवरती. रानवडी विरुद्ध कोतवाल. 2 बॉल शेवटची आणि 5 धावांची आवश्यकता. एक निर्णायक बॉल जो संघाला विजय मिळवून देऊ शकतो. एक मोठा फटका जो रानवडी टीमला विजय मिळवून देऊ शकतो. 2 बॉल 5 धावांची आवश्यकता.
मॅच रंगतदार अवस्थेत शेवटच्या क्षणापर्यंत मॅच जाताना पाहायला मिळते. शेवटच्या बॉलपर्यंत सामना जाईल. 2 बॉल 5 धावांची आवश्यकता. त्या बॉलवरती देखील वा आणखीन एक चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला गणेश शिरावळेच्या बॅट मधून आलाय. हा खणखणीत चौकार. आता 1 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता आहे. रन पूर्ण करू शकता. किपरच्या हातामध्ये बॉल गेला तरी धाव मिळू शकते. 1 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता विजयासाठी. रॉयल चषक आपण पाहतोय. रॉयल चषक 2024 पर्व दुसरं. मागच्या वर्षी देखील आपण ही स्पर्धा पाहिली, या वर्षी देखील, परंतु ही स्पर्धा विनामूल्य. टी शर्ट देखील सर्व खेळाडूंना सर्व संघांना दिले जात आहेत. एक मोठी स्पर्धा. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील पहिली स्पर्धा आपण पाहतोय जिकडे प्रवेश फी घेतली जात नाही. 1 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता विजयासाठी. या बॉलवरती फटका आणि विजय मात्र मिळवलाय. रानवडी टीम जिंकली. लेग बाईच्या रूपामध्ये 1 धाव, परंतु धाव आले. विजय प्राप्त केलाय रानवडी टीमने. 2 सामने जिंकत तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. परंतु चुका झाल्या त्या कोतवाल टीम कडून. मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. कॅचेस देखील ड्रॉप झाल्या. त्याचाच फटका कोतवाल टीमला बसला आणि मॅच जिंकली रानवडी टीमने. वेल प्लेड.